नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनसेच्या मेळाव्यातली आहे. मुंबईत मनसेचा मेळावा होतोय. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज ठाकरे नेस्को सेंटरमध्ये पोहोचलेले आहे. पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे या भाषणात काय बोलतात, पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे लक्ष लागलंय. सर काय सांगाल की आजचा प्रमुख मेळावा जो आहे, मतदार यादी प्रमुख मेळावा, त्यामध्ये नेमकं कोणत्या विषयावरती, म्हणजे विषय तर दिसतंय की मतदार यादी प्रमुख मेळावा, पण हा विषय वारंवार मनसेकडनं उचलला जातोय. आज नेमकं या मेळाव्यासाठी कशी तयारी करण्यात आली? मतदार यादींवर काम करायला पक्षाच्या वतीने गटाध्यक्ष आणि बीएलए आम्ही नेमलेले आहेत. त्यांनी मतदार यादीवर नेमकं काय काम करायला हवं, कारण जो काही 2024च्या विधानसभेत मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे, जो दिसून येतोय, तो घोळ जो दिसून येतोय त्याच्याप्रमाणे त्याच्यावर नेमकं काय त्रुटी आहेत या शोधून काढण्यासाठी गटाध्यक्ष आणि बीएलए हे काम करतील. त्यांना एक टास्क दिला जाईल दिवाळीनंतर पुढे 15 दिवसात तुम्हाला अमुक गोष्टी ज्या आहेत मतदार यादीवरच्या, तुम्हाला 1 to 1 मतदारांना भेटून त्या शोधायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला घरोघरी जायचंय, त्याच्यामध्ये किती तिथे तो मतदार राहतो की नाही राहतो, दुबार किती आहेत, बोगस किती आहेत, वयोगटात बसतात नाही बसतात, त्यांची वय बरोबर आहेत चुकीची आहेत, त्याचबरोबर कोणी शिफ्ट झालेलं आहे, मयत पावलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टींवर तुम्हाला जाऊन ते प्रत्यक्ष इन पर्सन जाऊन काम करायचं आहे. या संदर्भात राज ठाकरे साहेब आज मार्गदर्शन देतील आणि त्यांना एक पिरियड कालावधी देतील. त्या कालावधीच्या आत या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून ज्या गोष्टी आता ज्या निदर्शनात येत आहेत, निवडणूक आयोगाकडे समोर त्या दिवशी शिष्टमंडळाने ज्या गोष्टी मांडल्या, त्याला अजून एक चांगलं बळकटी येईल. आणि फ्युचरमध्ये जी बोगस मतदार जे घुसलेले आहेत, ज्याच्यामुळे हे वोट चोरी जी होते आणि वोट चोरीचं जे सरकार आता बसलेलं आहे, त्याचं महानगरपालिकेत बसू नये याच्यासाठी ही दक्षता आहे. कारण महानगरपालिकेमध्ये देखील हा प्रकार मागच्या वेळेला विधानसभेला जो झाला तो होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर कुठेतरी आळा आणणं गरजेचं आहे आणि ते काम आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्याचं आमचं नियोजन आहे. जर राजकीय पक्ष जे आहे ते बोगस मतदार यादी, बोगस मतदार हे जर शोधत असतील, तर निवडणूक आयोग हा निष्क्रिय झाला असं म्हणायचं का तुम्हाला? नक्की. काय झालं माहिती आहे, निवडणूक आयोग एक दुसऱ्यांकडे बोटं दाखवतो, केंद्राकडे बोटं दाखवतो, केंद्र राज्याकडे दाखवणार. अरे तुम्ही सगळे राजकीय पक्ष जर तुम्हाला सांगतायत की याच्यामध्ये घोळ आहे, ती मतदार यादी तुम्ही राजकीय पक्षांना देत नाही, मतदारांना देत नाही. जर राजकीय पक्षांना मतदार यादी देणार नाही, तर मग मतदार यादीवर प्रचाराच्या निमित्ताने काम कसं करायचं राजकीय पक्षांनी?